गाईस, तुमचं स्वागत आहे माझ्या एका न्यू ब्लॉगमध्ये. कशा आहेत तुम्ही? मला माहिती आहे तुम्ही चांगलेच असाल. आणि आता मी उठले, माझी अंघोळ वगैरे झाली आहे. थोड्या वेळाने कॉलेजची तयारी करायला घेईन. मी कॉलेजला जायसाठी रेडी व्हायला जाईल. निधीश रेडी झाला, स्कूलला जायसाठी रेडी होऊन बसलाय. तो नाश्ता करतोय आता आणि तो स्कूलला जाईल. मग तो गेला तर मग मी पण जाईल कॉलेजला. मम्मी आता तिकडे देवीचं काढते सर्व, म्हणजे काल देवी मांडलेलं ते उचलते आणि एका साईडला त्याला हे करते, डबा बनवते. त्याचा नाश्ता आलाय, अंडा रोल आहे आणि हा माझा डब्बा आहे. आणि इथं टी व्ही चालू आहे. आता मग टी व्ही बघता बघता खाते आणि मग कॉलेजसाठी रेडी. आता आले बेडरूममध्ये, नाश्ता वगैरे झाला आहे माझा. मी आता बेडरूममध्ये आले आणि मग आता रेडी होते कॉलेजला जायसाठी. खालती बॅगेमध्ये डब्बा वगैरे सर्व भरून ठेवलं. रेडी झाली की लगेच निघायला. आताशी 12 झालेत काहीतरी. मग मी आता निघते, कॉलेज रेडी होऊन मग कॉलेजला जायला निघते. आता रोडवर येऊन थांबलेली आहे. माझ्यासोबत लारण्या दिदी पण आहे, पण ती लाजते ती बघा. आणि तिचा पेपर आहे, तिला काय वाटतच नाही आहे. आराम के साथ काल खेळत होती रात्री बॅडमिंटन आणि आज पेपर आहे. कोणता पेपर आहे? पेपर पण कोणता आहे? असं आहे की पॉलिटिकल सायन्स, ज्याचा आम्ही आयुष्यात अभ्यासच नव्हता केला. तो आज तिचा पेपर आहे आणि तिला लाज पण वाटत आहे. आता मी म्हणजे कॉलेजला जायला तर रेडी तर झालेली आणि रोडवर पण गेलेली. जसं की तुम्ही बघितलंच, मी रोडवर पण जाऊन आली. अर्धा पाऊण तास झाला मला रिक्षा आणि बस नाही भेटली, म्हणून मी रिटर्न आता घरी आली आहे. आणि आता बघू काय होतं ते. घरी कॉलेजला मी नाही गेली, रिक्षा आणि बस नाही भेटली म्हणून. आता मी घरी आले, कपडे वगैरे चेंज करते, युनिफॉर्म वगैरे चेंज केलं आहे आणि मी आता चालले बँकेमध्ये. मम्मीचं काम आहे ते करायला. आता बँकेमध्ये जाते आणि मग मम्मीचं काम पूर्ण करून मग रिटर्न घरी येणार. मी बसली आहे बुक कंप्लीट करायला, OCNची. मी बोललेली ती त्या दिवशी त्या मागच्या ब्लॉगमध्ये पण. आता OCNची नोटबुक कंप्लीट करते आणि मग कंप्लीट झाल्यावर मध्ये भेटेल या फिर कंप्लीट झाल्यावरच भेटेल. मी अभ्यास करतच होते तर दीदी मला फ्रँकी घेऊन आले ठाण्यावरनं. आता ही फ्रँकी खाते आणि मग परत अभ्यासाला बसते. बाय. श्रवणला बघा किती वाजल्यात, 7:15 वाजल्यात. आता श्रवणच्या अंगात बघा किती तरतरी आहे. जसे 9 पण नाही, 8:30 वाजतील ना, तेव्हा परत एकदा श्रवणला बघा, तेव्हा तो कसा असेल. 8 वाजता त्याला आता अंगात जरा हाय तरतरी आणि जसे पोटात दुखेल, जसे 8:30 वाजतील ना, पोटात दुखेल, छातीत दुखेल, परत कुठे दुखेल त्याच्या. 8:30 वाजत आले तर लगेच उलटी सारखं होईल. म्हणून मी तुम्हाला ते पण दाखवेल. बस सोडून बाकी सर्व करता येते या तिघांना पण. हो, राहू दे. त्या तिघीच आहेत जे अभ्यास करतात, ते तिघी पोरी. आणि याला काय अभ्यास करताच येत नाही. तरी पण तो अजून आहे, जरा खुश आहे. जरा अजून 9 वाजले तरी अजून थोडं खुश आहे. आता त्याच्यानंतर बघा कसं पेंगाळेल. आता तरी खुश आहे, नंतरला पेंगाळेल बघा कसा तो. जातं त्याचा परत पोट दुखायला लागला आणि आता मम्मीला कॉलवर सांगतोय की मम्मी माझा पोट दुखतंय. त्याचं पोटात दुखायला चालू झालं म्हणून फोनवर सांगतोय मम्मीला. ते बघा 9:15 झाले, 9:15. नाटकी चालू आहे तर नाटकी. ठेवा फोन ठेवा.
बॉडी अँड बेस्ट. एवढा लाईट ना की ब्लू. फायनली रडायला लागला. माझ्यासाठी बोल, माझ्यासाठी एकदा बोल. गप तर नको, तू जास्त हसलं गप सोड. एकदा बोल. माझ्या बाजूला हसू दे ना पुन्हा. पूर्ण हस रे. बोलतो माझ्या पोटातली लाईन साईडला गेली. याच्या पोटातली नली साईडला गेले. इकडे पोटात त्याची इकडाची नली असते. ती नली इकडे कोणत्या आमच्या पोटात नाली नाहीये. साईडला सरकली अर्धा. दीदीने अगर मला रिक्वेस्ट केली असेल ना मी. सांग ना, या साईडला सरकले ना, या साईडला सरकले त्याच्या पोटातली नली. खाली लेफ्टला होते, आता राईटला गेले. आणि आता ती दुखायला लागली ना ती नली. मी डॉक्टर बनले, त्याचं चेकअप करेन थोड्या वेळानंतर. आता रात्रीच्या 10:30 वाजल्यात आणि आम्ही 3 जण, भाऊ बहीण, आम्ही 3 जण चाललोय अंडी आणायला. हे बघा, आणि तिकडे मूर्ती बघा किती भारी भारी आहेत ना गाईज. मला भरपूर आवडलं, तिकडच्या सर्व मूर्ती आवडल्या कडूबाप्पाच्या. सगळ्याच बस. हे बघा. आणि आता आम्ही चाललोय अंडी आणायला. अंडी आणायला एक जण पण जाऊ शकतो. अंडी आणायला एक जण पण जाऊ शकतो, बट आमच्यात मस्ती बघ, आम्ही तिघं आलो होतो पण विदाऊट आलो. बघा, पहिली वेळ आम्ही विदाऊट गाडीने आलो. अरे 3 झालं ग, तो गायब झाला. आता आम्ही आलो इकडे डेअरी मध्ये अंडी घ्यायला. आणि ही आहे ना, ही आमची कॅशियर आहे, कॅशियर. तर भैयाला पण पागल करेल एका दिवसात पण अर्ध्या तासात. ते बघा, मोठी बहीण आली. ते बघा, हाकलते. हे तर एकटा नाही जाऊ शकत. ये मग इकडे अशीच मस्ती चालले. त्याला पण तिला म्हणजे मला खाऊ, तर मला खाऊ घेत नाहीये. काय हवंय? मला खाऊ घे ना. मम्मीने सांगितलं कुरकुरे नो. देन व्हाय यू आर इटिंग अँड टेकिंग दॅट ऑनली. तुला काय हवंय? मॉम दीदीने आम्हाला आईस्क्रीम दिले हिच्याकडनं. आईस्क्रीम नव्हती खाली त्या दिवशी, तुझ्याकडून फक्त चॉकलेट घेतलं. हिच्याकडनं दीदीकडनं आम्हाला आईस्क्रीम आहे. आम्ही आईस्क्रीम पार्टी करणार. यो आणि हा खाली फुकटच्या आमच्या पार्टी आल्या तर बाटला घेऊन. अभी तू आया ले ले. आणि आता आम्ही चाललो ते आईस्क्रीम घेऊन घरी. अरे नाही यार, करंट लग रहा है. कैसे करने लगेगा तू? सबका पैसा लेने वाला पार्टी का, पिकनिक का. बोल चाहिए 4 दे. नहीं पता. इनके बकवास को इग्नोर करते हुए मैं अभी आम्हाला लुटतायत गाईस. हे काका लुटतायत. 5 रुपयाची 10 रुपयाला बोलून आम्हाला लुटतायत. आणि दीदी बोलते आम्ही 5 रुपयाला घेतले मी ठाण्यावरनं. बघा, सरासर लुटतायत. पाडली ये देखो, चोरी कर रही है देखो. मुद्दाम तिने खाली पाडली. राहू दे अशी. बघा कसा पागल झाला त्या गेमच्या नादी. रस्त्यामध्ये पण खेळतोय तो. आताच मी घरी आली आणि मी आता परत अंगणात आले बॅडमिंटन खेळायसाठी. हा, एक दीदी आता जेवायला जाईल आणि मग मी तिच्या जागेवर बॅडमिंटन खेळायला जाईल. बिचारा दादाचा टकला फोडला असतात, गेला. हे बघा, आम्ही बॅडमिंटन खेळतो. तिने हरवलं मला. हम लोगों का हकाल रही है. लागला असता मग तुम्ही ही भांडते आम्हाला हकलवते. काही येणार नाही का घरी तर? आणि आम्ही आता चाललो. आता आम्ही चाललो मस्तपैकी रात्रीच्या कचरा टाकायला. गाडी आहे समोर. दीदी खतरो की खिलाडी. माझं मन चाललं इकडंच कचरा टाकू कोणाच्या घराच्या पुढं. चल टाकू, पण आता होली नाही ना. होलीला करतो आम्ही. हळद आहे आणि आम्ही इथे चालतो. यो हनी सिंग लावलं सगळ्यांनी इकडे लावलं. बघ, महालच आहे ना. मग आली सगळं सिलेक्ट कर. काय माहिती, त्यांच्याच घरात आहे. कुठे पण कचरा टाकता का? फाईन लावा, फाईन.
या पोरीवरती फाईन लावा बघा, कुठं पण कचरा टाकते ही पोर. ही बघा कशी शी घाणेरडी. थांब थांब बसू नको नाही तर माझी गाडी पण. कडक 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 ओ देखा 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 एकच लाईन येते का देखो देखो. अरे लाय बघत अरे यार हारली बघा गाईज हे हारली. हिला खेळताना खेळून आलेली आहे आणि ही बघा मला दीदीने आईस्क्रीम घेतलेली. मी आता ती आईस्क्रीम खाते. मी भूत दिसते ना गाईज, मला नक्कीच सांगा. कारण की हे बघा कसं काजल उतरलाय, साप काजल उतरलाय माझा. मी आता आईस्क्रीम खाते आणि बघू उनो वगैरे खेळलो तर खेळू. आता हा व्लॉग मी इथेच एंड करते. तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आणि अगोदरचे व्लॉग्स नसतील बघितले तर लवकरात लवकर जाऊन बघा. आणि सबस्क्राईब पण नसेल केलं तर लवकर करा. सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉन असतो तो पण क्लिक करा, ताकी मी नवीन व्लॉग्स टाकले की तुमच्यापर्यंत नोटिफिकेशन यावी. बाय. लाईक, शेअर, सबस्क्राईब.